विक्रम, अरे इथं आहेस वय? काय रे, काय झालं? काय नाही, मग इथं का बसलायस? बसलोय असंच. काय होणार याचा विचार करत. आता काय होणार? समजा चांगलंच होणार की. तसं झालं तर चांगलंच होईल. आज पातूरला लपवलेली गोष्ट समजासनी कळली. आता जर माझं लगीन झालं नाही तर माझं आणखी हसू होईल. कशा पायी उगाच वंगाळ विचार करतीय? मामांवर विश्वास आहे ना व? वय, त्यांच्यावरच तरी विश्वास आहे. पण मध्ये मध्ये ते काय बोलून जातात काय बी समजत नाही. म्हणजे काय बोलले का तुला? नाही, मला काही बोलले नाही. पण मगाशी कसं बोलले ऐकलंच नव्हतं तू? काय बोलले? आयुष्यात लय गोष्टी हातातनं सुटत असतात, त्याची सवय झाली पाहिजे. नाही तर मन खात राहतं आणि कामात ध्यान लागत नाही. अरे बरोबरच बोलले की. काय चूक आहे त्यात? त्यांच्या डोसक्यात वेगळं काही चालू नाही ना. विक्रम, अरे मामाने सबूत दिलाय तुझं लगीन होईल म्हणून. आणि मामांचा सबूत म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. खरं तर ते जेव्हा म्हणले ना तुझं लगीन होईल तेव्हाच तुझं लगीन झालं या. होय, आता फक्त आपण जाऊन यायचं बाकी आहे. खरं हो. कारण आता जर लगीन नाही झालं तर लोक काय काय बोलतात. अरे तीच बोलणारी लोक तुझ्या लग्नात जेवत्याल असं म्हणले आहेत ना मामा. मामांवर विश्वास ठेव बाबा. मी मामांवर विश्वास ठेवून चालत होतो, पण मधनच काय झालं मला. ते बघ, वंगाळ विचार येतात की डोसक्यात. पर ते बाजूला सारायचे आणि मोहर जायचं. होय, मामा मला म्हणले होते ना, जाई पातूर तुझी मती फिरावी, तू तिथं पोचू नये म्हणून लय काय काय केलं जाईल. तुझी श्रद्धा कशी आहे त्यावर सगळं ठरणार आहे. झालं तर मग मामांवर विश्वास ठेव आणि मोहर चल. होय, चल. दमन दमन दमन. नाही तर का थांबलो हा हे कोणाला बी समजायचं नाही. सकाळच्याला समद्यासनी समजणार आहे. आता बोललो तर विश्वास बी बसायचा नाही कोणाचा. अरे काय दिसभर चालून चालून भुका लागल्या नाही कोणाला? सुका काय? अरे बाबा चुका नाही रे. अरे भुका भुका. होय होय, खरं आहे. काय खरे? त्याला काय ऐकूच नाही आलं, नुसतं म्हणतो खरे. काय कळलं रे तुला? भूक लागली या. खरं आहे. हा, मला बी कधी एकदा जीविल असं झाले. आता हे मला सांगून काय उपयोग आहे? मी तरी काय करणार? मला बी भूक लागली. अरे पर आपण का थांबलोय? आता मला काय ठाव रे? समजे मला विचारते का थांबलो का थांबलो का. आता बाळू काय समजा सांगतो का मला? हा, अरे आमच्यात बी असं आहे, थोडं सांगायचं थोडं लपवायचं, असंच आहे आमचं बी. आपण लाडू का दिलं नाही आम्हासनी? ए अरे बाळूच्या आईनं बाळूसाठी लाडू दिले, ते असे कोणाला बी द्यायचे नाही. मी एखादा लाडू खाल्ला चालतो, पण तुम्ही नाही खायचे. हा, आणि तू खाल्ल्याला का चालेल? अरे माझं वेगळं आहे, मी त्यांच्या घरचा माणूस आहे. आणि तू मध्ये मध्ये काय बोलतो रे? असं पुढं पुढं बोलण्यापरीस काम करा जा. त्या मेंढ्यांना चारा पाणी द्या, तिकडं झोपा काढू नका निसते. रात्री लांडगे येतात लांडगे. हे बघ, काम चुकारपणा केला ना मी काढून टाकत असतो. तात्या, अरे कामाला आम्हाला मामाने ठेवलंय का तो ठेवलंय? ए मामानंच कामाला ठेवलं, पण माया हातात आहे कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं. मी बी तुम्हाला काढून टाकू शकतो. ए तात्या, आम्ही काम करतो. हा, पण तू जाऊन विचार का थांबलोय ते. असं म्हणता वय? बरं विचारून येतो. ए बाळू, अरे कशा पायी थांबलो हाय आपण? काय झालं? बरं सकाळचं निघलो ते दिस मावळायच्या आतच थांबलो. पुढं जायचं आहे का नाही ते तरी सांग. बरं जेवायचं आहे का नाही बा? सांगू का जेवण बनवायला? मला काय भूक निभत नाही रे बाळू. ऐक, समजासनी गोळा करतो, त्यांच्या मोहर सांग काय झालं ते. हा, नको सांगू,
राहून दे, मी काम करतो. बाबू विक्रम, अगं काय झालं आहे? मला बी काय समजेना बघ. अगं मामा काय खात बी नाही काय नाही, आणि पुढे जायचं का आहे का नाही ते बी ठाव नाही. काळजी करू नगस. मामा म्हणले ना जायचं की निघायचं. त्यांच्या मनात काय चाललंय ते बी ठाव नाही. आपली काय त्यांच्या संग एवढी ओळख आहे वय? तर मामांचा सबूत खोटा नाही ठरायचा एवढं ध्यानात ठेव. आपल्याकडनं काय चुकलं नाही ना हो? नाही र, तर आपण कुठं काय केलंय? अगं मग झालंय तरी काय ते बी ठाव नाही. देव माणूस आहेत ते, त्यांच्या मनात काय आहे आपल्याला कसं समजणार? तर काहीतरी नक्कीच असेल. वेळ आल्यावर सांगतेल. बरं तू जेवण करणार आहेस ना? वय घेईन की आता कराय. मग एक काम कर, त्यासनी काय आवडतं काय नाही ते बघ आणि मगच जेवण बनी. वय तसंच करते मी. अहो अहो सत्यवाळा एकट्या कशा काही करताय सर? मला सांगायचं नाही भाई. अहो तुम्ही बी तर कामातच होता की. नाही नाही, विक्रम जरा काळजी करत होता म्हणून बसले होते. आता सरा बाजूला करते मी. नग नग करते की मी. किती वाट बघितली परी, हे काय बोलायचं नाव घेणार. विचारत बसण्यापर्यंत जेवण करूया म्हटलं. यासनी तर काय ताण भूक नसते. उगाच यांच्या पायी बाकीच्यांचे हाल नग. तर काय हो, काय झालं ते तुम्हाला बी ठाव नाही हो? नाही, तुम्हासनी जेवढं ठाव आहे तेवढंच मला बी ठाव आहे. म्हणजे आमचं काही चुकलं का? काय ठाव आता ते तरी ह्यासनीच ठाव कोणाचं काय चुकलं आहे. पण तुम्हाला काय वाटते? मला काय वाटतंय त्याचा काय बी उपयोग नाही बघा. ह्यांचा अंदाज नाही येत कुणाला. ते बी खरंच आहे. देव माणूस आहेत ते, त्यांचा अंदाज यायचाच नाही. जेवण तयार झालं का? वय झालंय की मालक. काही गोडा धोडाचं करायचं आहे का? काय गमजा करता? मग इथं काय गडी आहेत वय जेवणाचं विचारायला आला आहेस? अरे तात्या, झालं की समजायचं देणारच आहे की. वाईट जरा कळ काढा. हे पण आता बसू बसू कंटाळले समजे आणि भुका बी लागल्या. समद्यासनी म्हणा मिळणार आहेत. वाईस कड काढा. होय होय सांगतो, पण तुम्ही बी वाईट. राहून द्या राहून द्या. भाऊ कोणाला काही बोलायला गेलं तर डोळे वट्टावरून बघते. ज्याला बी काही बोलायला जा डोळे वट्टावरून बघते. पर काय हो, म्हणजे असं काय व्हायचं नाही ना हो की हितनंच परत माघारी जावं लागल? त्याचं काय बी सांगता येत नाही बघा. वाय वा, माझं काय चुकलं आहे का? तसं असेल तर सांगा तरी. समजसनी कशा पाय थांबविलं आहे? काय म्हणलं का तुझं काय चुकलं आहे ते? हा मग काय झालं आहे ते तरी सांगा. काय बोलत नाही काय नाही. का थांबलो आहे आपण इथं? बरं केव्हा जायचं आहे? कुणी येणार आहे का? हवं काय तरी बोला. यातलं काय बी नाही. मग काय आहे? काय नाही. बरं नाही सांगायचं तर नका सांगू. राहिलं पण जेवून तरी घ्या आधी. नग मला भूक नाही, तुम्ही समजे जेवून घ्या. भूक कशी नाही? दुपारच्याला बी काय खाल्लं नाही तुम्ही. हवं हाय मला. वाईस खाऊन घ्या जरा. नग अहो तुम्ही नाही खाल्लं तर कोणी बी नाही खाणार. अगं असं करून कसं चालल? हा
आणि मला भूक लागली तर खाईन की म्या. भाई बरं बाकीच्यांसाठी वाईस वाईस जेवून घ्या, त्यासनी बी बरं वाटेल जरा, नाही तर ते बी खाणार नाही. असं कसं जेवत नाही बघतोच. तात्या आलो. बोलव समजेस मी. होय होय. जोड गोळी इकडे या. बाळू मामा बोलितेस. तुम्ही समजे जेवून घ्या पाठ दिशी. हा आज बी निघायचं नाही असं दिसतंय. उद्या तरी जायचंय का नाही? आता कोणाच ठाव. आता कुठं हुडकावं ह्या बाळ्याला? तुझे चरण देखिले. ह्यो माधू सांगल. आता कोठे धावे मना तुझे चरण देखिले. वा 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 माधू, काय गोड आवाज रे तुझा. लय बरं वाटलं बघ कानाला. कानाला बरं वाटलं ना व. अरे देवाचं नाव मुखानं घेतलं तर अजून बरं वाटेल बघ जीवाला. नगा नगा, त्या बाळ्याच्या नादाला लागून आमच्या देवाप्पानं घेतलं आणि देवाचं नाव, आणि हे सगळं सोडून गेला आणि ते पंढरपूरला. आणि मग काय वंगाळ झालं त्याचं. अरे जन्माचं सार्थकच झालं ना व. नगा नगा, तूच घे. बरं ते बाळ्या कुठं आहे? हा बाळू 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 कुठं आहे? बाळू बाळाप्पा म्हणायचं आहे ना व. हा, आत हाय, बाहेर हाय, वर हाय, खाली हाय. ते बघ त्या पानात बी हाय, मुखोडात बी हाय. ए महादो, लय शानपणा करू नको. आणि तू सांगणार नाही हे ठावच होतं मला. पर एक लक्षात ठेव, बाळू जरी त्या पाटलाच्या पोराला घेऊन गेला असला ना सौंदत्तीला, तरी काळ बहिरी त्याला तिथवर पोहोचू देणार नाही. अरे बाळप्पा म्हणजे वादळ हाय, त्याला कोण रोखणार. अरे वाहत पाणी हाय ते, त्याला मुठीत कोण धरणार. ए लय कौतिक सांगू नको त्या बाळ्याचं. तुला काळ बहिरीची ताकद ठाव नाही. काळ वैरी संपते तर समजा वैरी. मंगळ्या, मला तुझी लय किव येते बघ. अरे तुला हे बी ठाव नाही का तुझा वैरी कोण आहे ती. हा? माझा वैरी कोण आहे? माझा वैरी ये बरं म्हणा त्याला मोर्रा. अरे तूच आहे तुझा वैरी. मी ए माझा वैरी मीच कसा असेल रे? अरे त्या देवऋषाच्या माग हिंडून काय होणार आहे तुझं. हा मग काय करू? तो ऐवणी त्या बाळाचं पाय धरू? अरे त्यातच भलं हाय. मला सांग, आज पातूर तू जे काय केलं त्यानं तुझ्या हाताला काय लागलं आहे बरं. अरे मग धर की बाळप्पाचं पाय, बघ काय होतंय ते. नका नका, काळ वैरी संपेवता समजा वैरी. हा ए यार, झोपले काय तुम्ही? हो हो झोपलोय. अरे झोपले ते तर मला बी दिसतंय. या उठा. का उठू? बाळू मामानं काय सांगितलं आठवतं ना? माझं आणि त्यांचं ऐकायचं. उठा. इकडं कुठं पाणी आहे का बघा, नदी तळ काही आहे का बघून घ्या. मेंढ्यासनी पाणी लागल आणि आपल्याला बी लागल. आपल्याला कशाला लागतंय पाणी? का आंघोळी पांघोळी करायची नाही काय? कापड धुवायचे नाही? उठा निघा. हुडकून या. नुसतं झोपाय पाहिजे. जा.
दाद्या हा त्या तात्याचं काहीतरी करायला पाहिजे बरं का. होय केला का हे सारखं आपल्याला काम सांगता येईल का? त्या बाळू मामाच्या नावामुळे लयच भाव खातोय बरं का ती. अ पाहुणं कसली गडबड चालली? समजा ठीक आहे ना? अहो नाही आवरावरी चालली आहे. कसली आवरावरी? रस्ता आहे ना आम्हाला पुढे जायला? रस्ता आहे आता पर वादळ आलं होतं. कवा? अहो काल. काय सांगताय? अहो काल तर आम्ही हितनं राहणार होतो की. अहो बरं झालं तुम्ही नाही गेला ते. लय मोठं वादळ होतं काय. होय झोपड्या उडून गेल्या झाडं मुळा सकट पडली. अहो हजारचं नव्हतं झालं. बरं झालं की इथं थांबलो आपण. होय होय बाळू मामाच्या डोसक्यात काहीतरी आलं म्हणून आपण इथं थांबलो. अहो तुम्ही ज्याच्यामुळे थांबलास ना त्याला देव माणूसच म्हणायला पाहिजे बघा. नाही तर समजांचा जीव गेला असता. चला जा तुम्ही. हा दाद्या जीव गेला असतं म्हणलं काय रे ते. हो तसं म्हणलं ती. चल जाऊन सांगू समजस नाही. आज आषाढी आहे आणि गावातला एकही गावकरी वाड्यावर फिरकला नाही. अय्यो 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 आज आषाढी आहे हे विसरलेत की मी गावचा पंच आहे हे विसरलेत. अय्यो अय्यो ए ए मंगळू 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 ए मंगळू इकडे इकडे. पण काय रे मंगळू? पण अहो तुमच्याकडेच येतो आहे ना हया कसं पाय मारतात. हे माझ्याकडे येत होतास काय काम काढलंस? सांग पटकन करून टाकतो चटकन. पंच बरं आहे ना. होय नाही नाही एकल्यातच बोलतात म्हणून म्हणलं. अयो मी एकटा बडबड करतो? अयो कधी नाही नाही. बरं बरं असं ना असं ना असून द्या. मी माझं काम सांगतो नाही तर जायचं विसरून. अय्यो अय्यो हा काय रे मंगळू काय काम काढले? अहो पंचाकडे आलो हाय अक्का. बोल. अहो काम म्हणजे तसं नाही पर म्हणजे सांगतो तुम्हाला. तुमचं मैत्र आहेत ना पाटील त्याचा पोरगा आणि बायको सौंदत्तीला गेला आहेत. अयो माहिती आहे मग काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काय तोंड बघत बसायचं का? तोंड तर तुम्ही बघत बसला आहात आम्ही नाही. आम्ही तरी त्या मुलासाठी स्थळ शोधून काढले होते. तुम्ही काय केले? अहो भैरीने बी पूजा मांडली होती की. अयो अयो पूजा मांडली होती बहिरीने. काय उपयोग झाला त्या पूजेचा? अय्यो अय्यो मला आता तो बहिरी सुद्धा त्या देवप्पा सारखा असं वाटायला लागला. बसा विक्रमराव. तात्या हा सत्यवा कुठं आहे? काय ठाव नाही बा. तिकडे गेले असते ना आवरायला. आणि मामा काही बोलत का नाहीत अजून? याचीच तर बोलायची वाट बघतो ना. काहीच बोलत नाही. बाळू मामा बाळू मामा बाळू मामा. मामा रातभर इथं थांबलो ते बरं झालं. काय रे काय झालं? पुढे लय पाऊस पडलाय. समद वाहून गेले. घरदार उडून गेल्यात वादळामुळं. आणि झाडं मी मुळासकट पडल्यात. आणि त्याच्यामुळं लोक वाट दिसत तिकडे पळायला लागल्यात. आणि काल जे आपल्यापासून जी सायरा वायराची पळत होती ना लोक ह्यातलीच होती. बरं झालं गेलो नाही. जर गेलो बिलो असतो ना काय खरं नव्हतं आपलं. वादळात घावलो असतो. आणि आपल्या मेंढ्या कपडे अशीच गेली असते सगळी. अरे बाप अरे बरं झालं आपण गेलो नाही मग. म्हणूनच बाळू मामा काल काय बोललं नाही म्हणजे त्यास मी समजलं असेल. रे वय रे बाळू. बरं झालं बाबा इथं थांबलो. अरे तू ह्याच्यासाठी म्हणत होतास वय. आम्हाला वाटलं उगाच थांबलं. चांगलं झालं रे. आता समजलं ना व? होय चला आवराय घ्या. लांबचा पल्ला गाठायचा आहे. हा न तात्या शेजारनं वाडा वाहतोय त्यात आंघोळ करून घे जा. बरोबर.
कापड बी धुवा लागेल.